5 राज्यांमधल्या निवडणुका चालू आहेत. त्याची घमासाम चर्चा चालू आहे. त्याच काळामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेचा एक विषय समोर आला होता आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातली आणि विशेषतः या औरंगाबादमधली एक बातमी स्वाभाविकपणे दबून गेली आणि दबून जाणं स्वाभाविक पण आहे. पण तो विषय थोडासा व्यापक आहे. विशेष छोटासा असा होता की औरंगाबादमध्ये महानगरपालिकेने एक नाट्यगृह बांधलेलं होतं 1988ला आणि याच जिल्ह्याचे संत एकनाथ यांचं नाव त्या नाट्यगृहाला दिलेलं होतं. 1988ची गोष्ट आहे. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते आणि आता 34 वर्षाच्या नंतर त्या नाट्यगृहाचं ज्याची अतिशय अवस्था खराब होती, मध्ये कित्येक वर्ष ते बंद होतं. 8-10 कोटी रुपये खर्च करून त्याची दुरुस्ती केल्या गेली आणि आता ते चालवण्याच्यासाठी म्हणून निविदा काढल्या गेलेल्या आहे. आता ह्याच्यातला जो मुद्दा समोर आला की तथाकथित सगळे नाट्यप्रेमी, त्याच्यानंतर ह्याचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात, ठेकेदार जे असतात, कार्यक्रम घेतात ते आणि त्या ठिकाणी शो लावतात, या सगळ्यांनी मिळून अशी मागणी केली की तुम्ही खाजगीकरण का करता, हे मनपानीच चालवावं. वास्तविक पाहता म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या नंतर वारंवार हा विषय समोर आलेला होता की त्या पूर्वीच्या काळी सर्वसामान्य लोक असो, संस्था असो, काही कंपन्या असो, यांच्याकडे पुरेसं आर्थिक पाठबळ नव्हतं. म्हणून सरकारची जी मुख्य काम आहे शासन करणे, ते सोडून पण बाकीच्या गोष्टी केल्या. आता साहित्य अकादमी पुस्तकं प्रकाशित करते, हे काही वास्तविक सरकारचं काम नाही आहे. किंवा नॅशनल बुक ट्रस्ट सारख्या संस्था किंवा महाराष्ट्रामध्ये साहित्य संस्कृती मंडळ पण पुस्तकं काढतं. तसंच महाराष्ट्राच्या म्हणजे शासनाच्या वतीनं नाट्यस्पर्धा घेतल्या जातात. म्हणजे ह्या सगळ्यातून तुमच्या असं लक्षात येईल की कलांना, साहित्याला विविध प्रकारे पाठबळ मिळावं म्हणून हे उपक्रम घेतले जातात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नाट्यगृह उभारली. मग ती काही प्रत्यक्ष सरकारच्या विविध काही खात्यांच्या वतीनं पण उभारण्यात आली, काही त्या नगरपालिकेकडून, महानगरपालिकेकडून उभारण्यात आली. नाट्यगृह उभं करणे आणि काही काळ चालवणे हे शक्य झालं, पण नंतर असं लक्षात यायला लागलं की जो काही सगळा गबाळग्रंथी कारभार असतो, सरकारचा असो, स्थानिक स्वराज्य संस्थांचा असो, त्यांच्याच्यानं हे पेलवत नाही. मग हळूहळू त्याला उतरती कळा लागली आणि जसं याच शहरामधलं एक संत तुकाराम नाट्यगृह आहे, त्याची अवस्था खराब आहे आणि दुसरं आता एकनाथ रंगमंदिर, जे पण आता औरंगाबाद शहरातलं म्हणून मी सांगतो, हे सगळ्याला लागू पडतं. उदगीरसारख्या ठिकाणी तर नाट्यगृह बांधलं पण अजून ते चालूच झालेलं नाही. असं कित्येक ठिकाणी आहे. परळीला आहे, हे मी मराठवाड्यातलं सांगते, मला माहिती आहे म्हणून. परभणीला नटराज रंगमंदिर म्हणून 1982ला, याचे 5-6 वर्ष आधी 80-81ला उभं केलं होतं, ते बंद पडूनही आता कित्येक दिवस झाले, त्याचे असेच हाल आहे. म्हणजे एक सर्वसामान्यपणे तुमच्या असं लक्षात येईल की औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिराच्या निमित्तानं हा विषय मी तुमच्यासमोर मांडतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही नाट्यगृह आहेत, त्या सगळ्यांचे जो व्यवस्थापन आहे किंवा त्याला आपण मेंटेनन्स असा जो शब्द आहे, मराठीतला शब्द रखरखाव आहे, दुरुस्ती आणि रखरखाव, हे सगळं करण्याची काय म्हणता येईल, त्यांच्याकडे एक तर आर्थिक ताकद नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेकडं वृत्ती नाही, ते प्रत्यक्ष करणारे तज्ज्ञ नाहीत किंवा काय जे काय असेल ते, एकूण सगळ्याचा मिळून परिणाम आपल्याला असा दिसतो की ही नाट्यगृह अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहेत. आता मुद्दा असा येतो की जेव्हा शासन स्वतः असं म्हणते, मनपा असं म्हणते की हे पांढरे हत्ती आहेत, हे आम्हाला पेलवत नाहीत, मग वारंवार हे सगळे नाट्यक्षेत्रातले लोक, कलावंत, नाट्य निर्माते किंवा हे ठेकेदार, हे सगळे अशी मागणी का करतात की सरकारनेच करावं, सगळं काही सरकारने करावं अशी आपण मागणी करत असताना एक गोष्ट विसरतो की जेव्हा जिथे पर्याय उपलब्ध होतात तेव्हा आपण सरकारी सगळं बाजूला ठेवतो आणि खाजगी पर्याय निवडतो. सरकारवरती वेगवेगळ्या माध्यमातून ओझं टाकणं, विशेषतः आर्थिक ओझं टाकणं, ह्याची आता गरज नाही आहे, जी स्वातंत्र्याच्या पासून म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये होती. आता विविध आस्थापना ह्या त्या तुलनेमध्ये त्यांच्याकडं पैसा आलेला आहे. विविध कंपन्या आहेत ज्यांचा CSRचा निधी असतो, त्याचा पण आपल्याला वापर करता येऊ शकतो. प्रत्यक्ष नाट्यरसिक यासाठी तिकीट मोजत असतात, म्हणजे हे काही सामाजिक उपक्रम नाही आहेत, सांस्कृतिक असले तरी. म्हणून पहिली जी गोष्ट समोर येते की सरकारने ही नाट्यगृह उभी करावीत, सरकारने ती नीट चांगल्या पद्धतीने जागा त्याला उपलब्ध करून देणे, कारण की ती सरकारी असते म्हणून, हे ठीक आहे एक वेळ. पण हे चालवण्याच्या बाबतीमध्ये आता आपण सरकारकडे आग्रही असलं नाही पाहिजे, कारण की एक तर ती सरकारची जबाबदारी नाही हे लक्षात घ्या. रस्ते, वीज, पाणी, नाल्यावरचे नालेसफाई, अतिक्रमण, असे कितीतरी महत्त्वाचे विषय स्थानिक स्वराज्य संस्थांना हाताळायचे असतात, ते सक्षमपणे हाताळत नाहीत. याच औरंगाबाद शहरामध्ये रोज पिण्याचं पाणी पण तुम्ही पुरवू शकत नाही, त्या महानगरपालिकेकडून तुम्ही नाट्यगृह चालवा ही अपेक्षा कसं काय धरायची. आता दुसरा प्रश्न जो समोर येतो, मग हे करायचं कोणी, पूर्णपणे व्यावसायिक पातळी, ह्यांची तक्रार काय आहे की जर ते व्यावसायिक पातळीवर चालवायला दिलं,
तर ह्यांना जे आधी गबाळेपणे त्याचा फायदा घेत स्वस्तामध्ये तुम्हाला ते मिळत होतं आणि त्याच्यावर तुम्ही पैसेच कमवत होते, तुम्ही काही समाजसेवा करत नव्हते, ह्याच्यात काम करणारे नटसुद्धा त्याच्यासाठी पैसेच घेतात. हा फरक लक्षात घ्या, ही काही समाजसेवा नाही आहे. त्याच्यामुळे पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला जर व्यावसायिक पातळीवरती होऊ नये असं वाटत असेल तर नाट्य निर्माता संघ किंवा हे ठेकेदार किंवा रसिक स्वतः प्रत्यक्ष कलाकार या सगळ्यांनी पुढं येऊन सेक्शन 8 खाली फायदा काय नफा तोटा काय ना नफा ना तोटा असं ती असतं. म्हणजे जसं धर्मदाय आपण आयुक्ताकडे संस्था रजिस्टर करतो तसं आता सेक्शन 8 कंपनी नवीन म्हणतात. सेक्शन 8 कंपनी स्थापन करावी आणि त्यांनी महाराष्ट्रातली ही सगळी नाट्यगृह चालवायला घ्यावीत की जी नाट्यगृह त्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवायला तयार नाही. ही सगळी नाट्यगृह यांना चालवायला द्यावीत, यांनी ती स्वतः चालवावी. ह्याच्यासाठी शासनाने भलं त्यांना अनुदान द्यावं वेगळं. जर तुम्ही त्याच्यामधले आहात, जर तुम्ही प्रत्यक्ष व्यावसायिकच ह्याच्यामध्ये काही गोष्ट करत, जसं नाटकांसाठी आर्थिक अनुदान दिलं जात होतं किंवा राज्य नाट्य स्पर्धासाठी पण शासन स्वतः एवढा मोठा पैसा खर्च करतं असं जर असेल तर ही नाट्यगृह चालवण्याची जबाबदारी पण नाट्य निर्माता संघ, कलाकार, त्याच्यानंतर ह्याच्यामधले ठेकेदार आणि काही रसिक आणि अशा काही कंपन्या की ज्या त्यांचा CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सामाजिक न्याय निधी हा जो आहे तो तुम्हाला त्याच्यासाठी वापरू शकतात. या सगळ्यातून शासनाने जी उभी करून ठेवलेली, जी अर्धवट राहिलेली ती आणि बाकीची सुद्धा अशी जी नाट्यगृह त्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवणार नाही त्या तुम्ही चालवायला ताब्यामध्ये घ्या. जर तुम्हाला दुसऱ्याकडे जाऊ नये असं वाटत असेल, खाजगीकरणामध्ये तुमची मान दुसऱ्याच्या ताब्यात दिलेली तुम्हाला नको वाटत असेल तर त्याच्यामधला व्यावहारिक पर्याय हाच आहे की हे ओझं शासनावरती न टाकता सेक्शन 8 कंपनी करून करमणुकीसाठी एंटरटेनमेंट कंपनी तुम्ही स्थापन करा आणि संपूर्ण महाराष्ट्रातली अशी नाट्यगृह स्वतः चालवायला घ्या. तुम्ही तुमच्या पद्धतीनं स्वस्तातल्या स्वस्तात जेवढं देता येईल तेवढं तुम्ही तिकीट द्या, जेवढे दर लावायचे ते दर चालवा आणि हे नाट्यगृह चालवून दाखवा. ही शासनाची जबाबदारी म्हणून तुमची जबाबदारी जर तुम्ही झटकून टाकणार असाल तर आज परत ते शासन काही दिवस चालवेल. म्हणजे हा परत म्हणजे एका अर्थाने गळक्या भांड्यामध्ये परत परत पाणी ओतण्यात काहीही मतलब नाही. साहित्यिक सांस्कृतिक जसं पद्धतीनं धार्मिक ठिकाणी मंदिरं उभे करणे आणि त्या ठिकाणी सगळं इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा हीच सामान्य माणसं खर्च करतात. कुठल्याही ठिकाणी मंदिराचं व्यवस्थापन वगैरे तुम्ही बघा, शासनाचा रुपयाचा निधी नसतो जागा जर सोडली तर. मग जर तुम्हाला ते करता येतं, हरिनाम सप्ताह घालता येतात, गावोगाव लाखो रुपये त्याच्यावरती खर्च करतात, मग तुम्हाला सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही जी मंदिरं आहेत म्हणजे जशी ती मंदिरं तुम्ही सांभाळता तर मग ही कलेची मंदिरं का नाही सांभाळायची? कारण की ही समाजाची जबाबदारी आहे. आणि यापूर्वीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी अशी मंदिरं होती त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो रंगशाळा अशा उभारलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी कला सादर व्हायची. जुने सगळी मंदिरं 1500 वर्षापूर्वीची जी मंदिरं ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत त्या ठिकाणी रंगपीठ आणि बसायची जागा आणि सादरीकरणाची व्यवस्था आणि अतिशय सुंदर अशी त्याची ध्वनी व्यवस्था अकॉस्टिक असं जुन्या मंदिरात आढळून येतं. म्हणजे आता ही जी नवीन सगळी रंगमंदिरं आहेत, नाटकांसाठीची जे नाट्यगृह आहेत, ह्या सगळ्यांना कला मंदिर म्हणून त्यांच्यासाठीचं काय करता येऊ शकेल अशी जबाबदारी स्वतः समाजाने घ्यावी. हे लोडणं परत शासनाच्या गळ्यात टाकू नये. आणि कारण की ते टाकल्याच्या नंतर परत त्याच्यातून जे समस्या निर्माण होणार आहेत त्याला आपण कसं तोंड द्यायचं ह्याचं यांच्याकडे उत्तर नाही. आजपर्यंत मनपाने, सरकारने, स्थानिक स्वराज्य संस्थांनी जर हे नाट्यगृह हे कला मंदिरं चांगले सांभाळले नसतील तर ते पुढं सांभाळतील याची काय खात्री देता येऊ शकते. म्हणून ही नाट्यगृह सांभाळण्याची, चालवण्याची, चांगल्या पद्धतीनं ते एक समोर व्यवस्थापनाचा आदर्श ठेवण्याची जबाबदारी नाट्य निर्माता संघ, कलाकार, रसिक आणि ज्या कंपन्या आपल्या CSRचा निधी देऊ शकतात त्या कंपन्या या सगळ्यांची आहे. ही मनपाची, सरकारची, स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी नाही.